CS सुद्धा होते आणि त्याच नात्याने आज मी तुम्हा सगळ्यांशी बोलायला आले। सध्या इलेक्शन सुरू आहे आणि तुम्हाला माहिती आहे लेडीज हॉस्टेलवर काय प्रकार घडला। कमळी मोहिते हिने इलेक्शन जिंकण्यासाठी अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन एक लाजिरवाणा प्रयत्न केला। स्टुडंट्सला पार्टीला बोलवलं आणि लाडूमधून त्यांना ड्रग्ज देण्याचा प्रयत्न केला। हा अत्यंत गंभीर आणि घाणेरडा प्रकार केला त्याने। आम्ही सुद्धा इलेक्शन्स लढलोय, आता अनिका सुद्धा इलेक्शन लढते, पण इतक्या खालच्या पातळीला जाऊन आम्ही पॉलिटिक्स कधीही केलं नाही आणि ते कोणीही करू नये। स्टुडंट्स, तुम्हाला सगळ्यांना एक कळकळीची विनंती आहे, प्लीज वोट एका क्रिमिनलला नका देऊ, तर एका ट्रू लीडरला द्या, म्हणजेच अनिकाला द्या। वोट फॉर अनिका। वोट फॉर अनिका। वोट फॉर अनिका। सर, मी तुम्हाला रिक्वेस्ट करेन की कॉलेजनी या सगळ्या प्रकारात लक्ष घालावं। आपल्या कॉलेजला ज्या मुलींनी बदनाम केले तिच्यावर कारवाई नक्कीच व्हायला हवी। काय ना मॅडम की पोलीस या केसची तपासणी करतातच आहेत, तेव्हा दोषीला शिक्षाही होणारच। आणि हा, कॉलेज प्रशासन देखील योग्य ती ऍक्शन घेतल्याशिवाय राहणार नाहीये। थँक्यू सर। आता उद्याचं इलेक्शन म्हणजे निव्वळ एक फॉर्मॅलिटी राहिलेली आहे, बाकी जिंकणार कोण हे सगळ्यांना माहिती झालेलंच आहे। अनिका महाजन आगे बढ़ो, हम तुम्हारे साथ हैं। चल पंड्या, इथं थांबून आता काहीच उपयोग नाही, आपली कोण भी मदत करणार नाही। चल। वेश्या व्यवसाय? अहो नाही हो साहेब, तुमचा काहीतरी गैरसमज झाला असेल। ती बाई खूप चांगली आहे। बरं, तिच्या कपड्यांकडे बघून तरी तुम्हाला असं वाटतंय का की ती असं काहीतरी चुकीचं करत असेल? तुम्ही अन्नपूर्णा ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजच्या अन्नपूर्णा महाजन यांना ओळखत असालच ना? सर, त्यांनाच काय, मी तुम्हाला सुद्धा ओळखतो। हे बघा, तुमच्यावर माझा पूर्णपणे विश्वास आहे। तुम्ही जर त्यांची जबाबदारी घेणार असाल तर आमची काहीच हरकत नाही। हो, मी जबाबदारी घ्यायला तयार आहे। ठीक आहे मॅडम, त्या बाईंना घेऊन या। थँक्यू। प्लीज मला माफ करा, पुन्हा एकदा माफी मागतो तुमची। तुम्हाला अजून काही हवं असेल तर मला सांगा, मी हवी ती मदत करायला तयार आहे। तुम्हाला कुठे सोडायचं असेल तर मी सोडतो ना। माझं हे विजिटिंग कार्ड आहे, तुम्हाला कधी काही गरज पडली तर प्लीज मला फोन करा। येतो मी। थँक्यू। पळून गेली? अरे अशी कशी पळून गेली ती? आणि ते पोलीसवाले मूर्ख आहेत का, त्यांना पकडता कसं काय नाही आलं? अनिका, पण खरं सांग, तुला अजिबातच भीती नाही वाटत आहे का? भीती? भीती? मला कसली भीती नाही वाटत आहे? मला का भीती वाटेल? नाही वाटत आहे मला भीती। अनिका, तुला कळतंय का, कमळी जेलमधून सुरा घेऊन पळाली आहे आणि तूच तिला फसवलंयस ना? चला इडियट, मी फसवलंय तिला? काही काय बोलते? मी नाही फसवलंय। आय एम एन इनोसेंट, प्युअर इनोसेंट। या पिंक्सने फसवलंय। तूच टाकलं
लपलेले ना ड्रग्स तिच्या पेटीत. आणि का पण तू मला सांगितलं होतंस म्हणून मी गेले होते तिथे. तू मला उलट उत्तर देतेय. आणि ती गावछाप ना माझं माझं काही बिघडवू नाही शकत. अनिका प्लीज मला वाचव, ती कमळी मला मारून टाकेल यार. तुला का मारून टाकेल? तू वेडा झालाय का? त्या पिंक सारखं नको वागूस. तुला का मारेल? तुझं नाव पण नाही येणार आहे याच्यात. सगळ्यात पहिले ते नाव नाही पिंक्सचं येणार आहे. अनिका त्या दिवशी पार्टीमध्ये मी सुद्धा कमळीच्या रूम मध्ये गेलो होतो आणि मग तुला काय बोलली होती मी? त्या प्राजक्तापासून दूर राहायचं सांगितलं होतं की नाही? मग का तिच्या जवळ गेला? का तिच्यासोबत असं केलं? तुला कळतंय का ती रिशची बहीण आहे? आणि रिशा जर कळालं हे माझ्या फ्रेंडने केलं असं घाणेरडेपणा तर काय होईल? तुम्ही गॉड, तू पागल आहे का? अनिका खरंच सॉरी यार, आय एम सो सॉरी. मला तसं नव्हतं करायचं. मला कळत नव्हतं त्या दिवशी काय झालं होतं. मी खूप प्यायलो होतो, त्यामुळे ना मला सुचत नव्हतं आणि माझं डोकं चालत नव्हतं यार. त्यात त्यांनी माझ्या कानाखाली मारली होती सगळ्यांसमोर. तो राग डोक्यात होता माझ्या, म्हणून हे सगळं घडलंय. मला खरंच असं करायचं. प्लीज प्लीज वाचव यार. ती वाचव? हे बघ मी तुला काही वाचवणार नाहीये. तू तुझं बघून घे आणि निघ इथून. बाई मारून टाकेल यार मला. मारून टाकू दे. मी बोललेली करायला. मी काय सांगितलेलं? लांब राहायला सांगितलेलं, पण तू नाही ऐकलं. आणि हे बघ यात माझं नाव आलं नाही पाहिजे. कुठेही नाव आलं ना तर बघ. आणि चला त्याने घेतून. अनिका त्या कमळीच्या रूम मध्ये जे ड्रग्स ठेवले होतेस ना ते मी आणून दिले होते.